नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागणार आहे आणि ते म्हणजे तीन प्रकारची तीन प्रकारची लोकं आहेत ज्यांचं आपल्या घरात येणं जाणं बंदच करावं लागतंय. त्याशिवाय पर्यायच नाही आहे. आता ते तीन प्रकार कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगते. पण माझी खात्री आहे की तुम्ही ऐकल्यानंतर म्हणणार आहात, अगदी बरोबर, 100% असे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करणार आहात. कोणते ते तीन प्रकार? त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे दुतोंडी लोकं. दुतोंडी लोकं म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं किंवा जे चेहऱ्यावरती एक काहीतरी वेगळंच आणि मनात काहीतरी वेगळं असं घेऊन जे लोकं फिरतात, अशा अशा लोकांपासून लांब राहणं गरजेचं आहे. अशी लोकं तुमच्याही आयुष्यात असतील की जे तुमच्या घरी येतात किंवा तुमच्याजवळ येतात आणि खूप गोड गोड बोलतात. इतकं गोड बोलतात की हेच आपले हितचिंतक आहेत. यांच्याशिवाय आपला विचार, चांगला विचार कोणीच करू शकत नाही. इतकं गोड बोलतात, पण हेच लोकं पाठीत खंजीर खुपसतात. हेच लोकं तुमच्या कमजोरीचा किंवा तुमच्या कमतरतेचा गैरफायदा घेतात. कारण हे खूप गोड बोलतात, आपलेपणाचा चेहरा घेऊन फिरतात. त्यामुळे आपण त्यांच्याजवळ मोकळेपणाने व्यक्त होतो आणि मग त्यांना कळतं की आपली कमजोरी काय किंवा आपली कमतरता काय, आणि बरोबर त्यावरच बोट ठेवतात. वेळ साधून नाव साधणं, अशा गोष्टी हे लोक करतात. आणि असे लोक तुमच्या अवतीभोवती असतील 100%, तर तुम्ही त्यांना तुमच्या घरात येणं बंद करायला हवं. हे मी सांगत नाही आहे, हे आचार्य चाणक्य सांगतायत. आचार्य चाणक्यांनी हे खूप पूर्वी लिहून ठेवलं आहे की दुतोंडी लोकं किंवा दोन चेहरे घेऊन वावरणारे जे लोकं असतात, यांच्या मनाचा थांग लागत नाही. त्यामुळे हे खरंच आपल्या हिताचा विचार करतायत का, ते आपले हितशत्रू आहेत हे कळणं अवघड जातं. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहायला हवं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण अशा दुतोंडी लोकांपासून लांब राहायचं कसं? किंवा ही लोकं समोर गोड बोलतायत ना, मग ही दुतोंडी आहेत किंवा ही फसवतात आपल्याला, हे कसं ओळखायचं? अहो, साधी गोष्ट आहे. जी तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण दुसऱ्यांना नावं ठेवतात. तुम्ही खरंच खूप चांगले बरं का. हे तुमचे शेजारी काय माणूस बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला तर चांगलं म्हणतायत, पण त्या जोडीने कोणाला तरी नावं ठेवतायत. किंवा तुमच्या नातेवाईकांना, ज्यांच्याशी कोणाशी तुमचा सतत संपर्क येतोय, ज्यांच्याशी तुमची तुलना होते, त्या लोकांना ही लोकं नावं ठेवतात. तर समजून जायचं की तिकडे जाऊन हे तुम्हाला नावं ठेवत असणार 100%. यांना फक्त आपला स्वार्थ बघायचा आहे. यांना कुणालाही चांगलं म्हणायचं नाही आणि कुणालाही वाईट म्हणायचं नाही. यांना फक्त जिकडे स्वार्थ असेल तिकडे जायचं आहे. मी काय म्हणते, अशा लोकांशी संबंध ठेवून काय उपयोग? वेळेला अडल्यानडल्याला हे लोक नाही, उपयोगाला नाही. संबंध यांच्याशी हळूहळू कमी करायचे आहेत आणि बंद करून टाकायचे आहेत, हाच पर्याय असतो. आता हे तुम्हाला पटलं असेल तर लगेच कमेंट करा. आपण वळणार आहोत दुसऱ्या प्रकारच्या लोकांकडे. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे ना, समोरच्याच्या व्यंगावर बोट ठेवणारे लोक. म्हणजे व्यंग अगदी शारीरिक व्यंगावर न चिडवणारे असं नसतं बरं का. समोरच्या व्यंगावर बोट ठेवणारे लोक म्हणजे तुमची कमतरता काय, तुमच्याकडे काय उणीव आहे ते बघून बरोबर त्यावरच बोलणारे लोक. आता तुमच्याकडे जर तुमच्या मुलाला कमी मार्क्स पडलेत आणि वातावरण जरा गंभीर आहे, माहिती आहे ना, तरीसुद्धा 10 वेळा येऊन विचारतील, काय हो तुमच्या बंटीला किती मार्क पडले, काय हो तुमच्या बंटीला कसं काय कमी मार्क पडले. म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला ऑलरेडी वाईट वाटलंय त्याच गोष्टीवर चर्चा करणार आहे. किंवा जर आपण आपल्या घरात एखाद्या लहान मुलाला किंवा मुलीला लग्न जमवायला वेळ जातोय, तर मुद्दाम खोदून खोदून, का फारच दिवस लागत आहे तुमच्या मुली लग्न जमायला, तुम्ही स्थळ बघताय का, जमायला अडचण येते का? अडचण काय उगाचच, म्हणजे यांना काही घेणं देणं नसतं. पण जिथे कमी दिसतेय किंवा जी गोष्ट खटकतेय तिथे जाऊन हे बोर्ड लावणारच. त्याच गोष्टीला हायलाईट करायचा प्रयत्न करणार, ज्याने तुम्ही दुखावले जाता. अशी लोक काय करायची आहेत आपल्या अवतीभोवती? म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय का की मान्य आहे की अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती शिकवते, आपण सगळ्यांना धरून चाललं पाहिजे. पण मी काय म्हणते, ज्यांच्यापासून आपल्याला मानसिक त्रास होतोय, कशाला अशा लोकांना धरायचंय? पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर 100% पटतंय म्हणून कमेंटमध्ये लगेच कमेंट करा. आता वळणार आहोत तिसऱ्या प्रकारच्या लोकांकडे. तिसऱ्या प्रकारची लोकं म्हणजे कपटी लोकं, ज्यांच्या मनात कपट असतो. मग ते अगदी
आपले कधी-कधी सखे असतात, शेजारी असतात, नातेवाईक असतात, मित्र असतात. प्रचंड कपटी असतात ही लोकं आणि आपल्याला माहिती असतं, की हा माणूस आहे, पण का कोण जाणे आपण का संबंध ठेवतो त्या लोकांशी? अरे यार, जवळचं नातं आहे, नाही तोडता येत किंवा अरे इतक्या दिवसांचा मित्र आहे, आता काय करणार? पण कपटी लोकं कधी घात करतील सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे नाही उपयोग यांच्याशी संबंध ठेवून हे आपल्याला कळायला वेळ लागतो. पण जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपलं खूप नुकसान झालेलं असतं. त्यामुळे ज्या क्षणी आपल्याला लक्षात येतं, ही समोरची व्यक्ती फक्त आणि फक्त आपलं नुकसान करते, मग ती कितीही जवळची असू द्या, त्या लोकांपासून हळूहळू लांब जाणं हाच एक तुमच्या आयुष्यात पर्याय असतो. मंडळी, लोकांपासून लांब जा, लोकं तोडा असं माझं म्हणणं नाही आहे. पण मुळात ज्या लोकांपासनं आपल्याला फक्त आणि फक्त त्रास होतोय, मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा आर्थिक असेल, तर अशा लोकांशी संबंध ठेवून आपण आपल्या आयुष्यातला मोठा वेळ वाया घालवतोय. की नाही आपल्याला माहिती आहे का आपलं आयुष्य किती आहे? मग अशा लोकांचा विचार करण्यात आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी मोलाचे क्षण उगाचच वाया घालवतो. त्यांनी दिलेल्या त्रासामध्ये आपण उगाचच आयुष्य काढतो. का काढायचं आपलं आयुष्य त्यांच्यासाठी? बरोबर काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी, आयुष्याचा भरभरून आनंद घेण्यासाठी. त्यामुळेच अशा लोकांपासून वेळीच लांब झालेलं अगदी योग्य असतं. कारण की वेळ निघून गेल्यानंतर, लांब झाल्यानंतर म्हणजे आपलं नुकसानही होतं आणि मग माणसं तोडल्याचा आपल्याला टॅगही लागतो. त्यापेक्षा कळतंय ना, नुकसानही होतंय आणि मग माणसं तोडल्याचा आपल्याला टॅगही लागतोय. त्यापेक्षा कळतंय ना, माणूस आहे, व्हायचं बिनधास्त लांब. काही घाबरायचं नाही. कारण शेवटी आपल्या कुटुंबाचं हित महत्त्वाचं, आपलं मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं, हे आचार्य चाणक्यांनीच लिहून ठेवलंय. बरं का, याच्यात मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही. पैसे वापरण्यासाठी असतात आणि माणसंही जमवण्यासाठी असतात. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये लोक पैसा जमवू लागलेत आणि माणसांना वापरू लागलेत. कोणीतरी आपला त्यांच्या गरजेपुरता वापर करतंय, ही भावना अतिशय क्लेशदायी असते. नंतर होणारा त्रास आणि पश्चाताप टाळण्यासाठी आचार्य चाणक्यांनी दिलेला हा उपाय अगदी योग्य आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, भोळ्या स्वभावाची माणसं लवकर फसतात. कुणीही त्यांचा सहज वापर करू शकतं. त्यात त्यांचं नुकसान झालं तरी त्यांना कळत नाही. अशा लोकांच्या वाट्याला कायम निराशा येते. मात्र ही निराशा आणि फसवणूक त्यांनीच आपणाहून ओढवून घेतलेली असते. स्वार्थी लोकांपासून सावध राहण्यासाठी, स्वार्थी लोकांपासून लांब राहण्यासाठी 3 स्वभावाची लोकं सांगितली आहेत, ज्यांची चर्चा आपण आता या व्हिडिओमध्ये केली आहे. धन्यवाद.